पावट्याचा सीझन बघा आता संपतच आलेला आहे आणि म्हणूनच मी इथं पावटा भात केलेला आहे. तर पावटे भात करण्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर कुकरमध्येच मी हा भात करणार आहे. तर कुकर गॅसवर ठेवला, त्याच्यामध्ये 1 ते दीड चमचा मी तेल घालून घेतलं, जिरं मोहऱ्याची फोडणी दिली, कढीपत्ता घातला आणि आलं लसूण आणि सुकं खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून घेतलं आणि उभा चिरलेला कांदा घातला, टॅमॅटो घातला. हे सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथं धना पावडर घातलेली आहे मी आणि जे आपण ताजे त्याचे जे पावटे सोलून घेतले होते ते सगळे घालून घेतले. वरून थोडं चवीपुरतं मीठ घातलं आणि 5 मिनिटासाठी हे वाफवून घेतलं. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे बघा. तर कांदा लसूण मसाल्यामुळं खूप छान येते, चव येते भाताला. आणि इथं हळद पावडर माझ्याकडून राहिली होती घालायची, तर ही मागून सुद्धा मी इथं घातलेली आहे बघा. आणि हे सगळं जे चांगलं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी 10 मिनिटासाठी तांदूळ जे भिजत ठेवले होते ते सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये आता घालून घेतलेले आहेत. तांदूळ घातल्याच्या नंतर वर खाली करून हे सगळे तांदूळ आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इथं अशा पद्धतीनं. आणि वरून मी पाणी घालून घेतलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. थोडासा कुकर गार झाल्यानंतर आपला इथं बघा पावटे भात आहे तो तयार झालेला आहे. तर खूप छान चव चव लागते थंडीच्या दिवसातील जो पावटा असतो त्याला. तर मस्त असा आपला इथं पावटे भात तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर